Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. 15 ऑगस्टपासनं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे ऑटो चालक आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी बोलणं अनिवार्य आहे. अर्थात त्यांना काही एकदम स्पष्ट किंवा शुद्ध मराठी बोलायची नाही आहे. तर जेवढी प्रवाशांसाठी आवश्यक आहे म्हणजे ठिकाणाचं नाव किंवा किती पैसे झाले वगैरे वगैरे अशी जी बेसिक मराठी आहे ती त्यांना शिकणं अनिवार्य आहे. आणि या संदर्भात याआधीच सगळ्यांना सूचना करण्यात आली होती. 4 महिन्यांचा एक वेळसुद्धा दिली होती की ज्याच्यामध्ये ही मराठी भाषा शिकायची होती. मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक कोर्सेससुद्धा घेण्यात आले होते आणि जे परप्रांतीय रिक्षा चालक आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठीचे धडेसुद्धा देण्यात आले होते. हे सगळं झाल्यानंतर आता 15 ऑगस्टपासनं मुंबईमध्ये खास करून एक ड्राईव्ह घेण्यात येतो आणि ज्याच्यामध्ये ज्यांना जी मराठी अपेक्षित आहे ती सुद्धा जर येत नसेल तर त्यांना पुन्हा एकदा 1 महिन्याची लिमिट दिली जाते, पण त्यांना नोटीस दिली जाते आणि त्यानंतर त्यांचं लायसन्स सस्पेंडसुद्धा करण्यात येणार आहे. पण यानंतर आता अनेक प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. अनेक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत. तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघितले असेल की ज्याच्यामध्ये जे अनेक टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा जे बेसिक मराठी आहे ते सुद्धा बोलता आलं नाही किंवा जे प्रश्न RTO अधिकाऱ्यांनी विचारले त्याची उत्तरसुद्धा त्यांना काही देता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना नोटिसेस पाठवण्यात आल्या. पण दुसरीकडे जे अमराठी रिक्षा चालक आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांनी आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आज कांदिवलीमध्ये रिक्षा चालकांनी रस्ता अडवायचा प्रयत्न केला, रिक्षा अडवायचा प्रयत्न केला आणि प्रवाशांना उतरून रिक्षा बंद ठेवायचं आवाहनसुद्धा तिथल्या रिक्षा चालकांना केलं होतं. अर्थात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तिथलं जे ट्रॅफिक आहे ते सुरळीत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे अनेक रिक्षा चालकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्याच्यामध्ये आम्हाला मराठी येत नाही आहे किंवा आम्हाला वेळ हवा आहे किंवा आम्हाला हिंदीच येत नाही आहे व्यवस्थित तर लिहिता वाचता, तर आम्ही मराठी कुठनं शिकणार असा सुद्धा त्यांचा प्रश्न आहे. आणि मग आम्ही इथे पोटा पाण्यासाठी आलो आहे तर इतका जो फाईन आकारला जातो आहे तो कुठनं भरायचा असा सगळं प्रश्नसुद्धा ते त्या व्हिडिओमधनं विचारताना दिसत आहेत. त्यामुळे आता राजकारण रंगलेलं आहे, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्यामध्ये अखिलेश यादव जे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत त्यांनी मात्र एक आता प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक भली मोठी पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अशाच पद्धतीनं जर हे जे कंपल्शन आहे किंवा तिथे मराठीच बोलली पाहिजे असे जे सक्ती इतर राज्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यांमध्ये केली तर मग आपल्या संविधानामध्ये ज्या पद्धतीनं कुठेही कोणाला जाऊन व्यवसाय करायचा अधिकार आहे ते करता येईल का असा सगळा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं गरीब जे रिक्षा चालक आहेत त्यांना टार्गेट करणं योग्य नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी एक भली मोठी पोस्ट लिहिलेली आहे, ती अर्थात हिंदीमध्ये आहे पण ती आपण मराठीमध्ये समजावून घेणार आहोत. तर अखिलेश यादव यांचं काय म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर आणि संवर्धन केलं पाहिजे, परंतु कोणत्याही भाषेचे राजकारण केले जाऊ नये. यामुळे देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेमध्ये दुरावा आणि परकेपणा निर्माण होतो. मुंबईत भाजपचे उत्तर भारतीय नेते आहेत का की ते भ्रष्टाचारात अडकलेत? अशी भाषिक ज्ञानाची अट लादणे हे देशभरात व्यवसाय करण्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? जर असं असेल तर ही अट मुंबईत कार्यरत असलेल्या परदेशी कंपन्यांना लागू केली पाहिजे. पण तसे होणार नाही, कारण पैशाच्या हव्यास असलेल्या भाजप श्रीमंतांपुढे पायघडीसारखा पसरायला नेहमीच तयार असतो. भाजपचं संपूर्ण लक्ष गरीब, शोषित, वंचित आणि उपेक्षित लोकांवर आहे. एकीकडे भाजप सरकार नोकऱ्या देत नाहीये तर दुसरीकडे ते कष्टाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर हल्ला करत आहे. यामागेही कमिशन मिळवण्याचा खेळ आहे का अशी शक्यता आहे की भाजपला कमिशनचे आमिष दाखवून मोठ्या ऑटो रिक्षा कंपन्या सर्वसामान्यांचे वाहन असलेल्या ऑटो रिक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांना मोठ्या कंपन्यांच्या महागड्या वाहनांमधनं प्रवास करण्यास भाग पडत आहेत. जर इतर राज्यांनी राज्यात काम करण्यासाठी स्थानिक भाषेच्या ज्ञानाची ही अनिवार्य अट लागू केली तर काय होईल? प्रत्येकजण सुशिक्षित नसतो, तसेच प्रत्येकाची भाषिक क्षमता एखादी भाषा झटपट शिकण्या इतकी नसते. जर ऑटो रिक्षा चालक मानसिक दबावाखाली काम करत असतील तर ते चालक आणि वाहन या दोघांसाठीही घातक ठरू शकते. जर असेच असेल तर मुंबई महाराष्ट्राच्या भाजपने जाहीर केलं पाहिजे की ते हिंदी, व्रज, बुंदेली, राहेली, कौरवी, अवधी, भोजपुरी, मैथिली, हरियाणवी, गढवाली, कुमायुनी, मारवाडी, धुंदारी, मेवाती, मालवी, हाडोती, बागडी, शेखावती, मेवाडी, गुजराती, काठियावाडी, सुरती, चारोत्री, महसानी यांसह कोणतीही भाषा वापरणार नाहीत. ते तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, तेलू, ओडिया, गंजामी, संबलपुरी, कोसली, बालेश्वरी, देसिया यामधून एकही मत मिळवणार नाही. सिंधी, पंजाबी, काश्मीरी, कोशूर, डोगरी, गोजरी, पहारी, शीना,
बाल्टी, लडाखी, आसामी, मणिपुरी, मेटोलॉन, मिझो, कोकबोरोक, खासी, गारो, नागमी, बोडो, भिली, गोंडी, गुरुख, मुंडारी, संथाली आणि इतर भाषा बोलणारे यांच्याकडनं मतं घेणार नाही असं सुद्धा त्यांनी घेणार नाहीत का असं आव्हानसुद्धा अखिलेश यादव यांनी भाजपला केलेलं आहे. सरकारकडे मोठे हृदय आणि मोठा मेंदू दोन्ही असायला हवं असं सुद्धा अखिलेश यादव यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अनेक त्यांनी भाषांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटले की मुंबई भाजपने किंवा महाराष्ट्र भाजपने जाहीर करावं की हे भाषा बोलणारे जे मतदार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही मतदान घेणार नाही आणि जो नियम लागू केला जातो आहे तोच जर नियम प्रत्येक स्टेटने लागू करायचा निर्णय घेतला किंवा प्रत्येक राज्याने लागू करायचा निर्णय घेतला तर मग खरंच कोणाला काम करता येईल का त्या राज्यामध्ये असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला. आणि त्यांनी एक शंकासुद्धा उपस्थित केली की ज्याच्यामध्ये मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी हे जे रिक्षा चालक आहेत किंवा जे टॅक्सी चालक आहेत त्यांना टार्गेट करून प्रवाशांना सुद्धा जास्त भाडं देणाऱ्या ज्या कॅब सर्व्हिसेस आहेत ते वापरण्याकडे आकर्षित केलं जात आहे का किंवा ढकललं जात आहे का असा प्रश्नसुद्धा अखिलेश यादव यांनी त्यांच्या या सगळ्या निवेदनामधनं व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आपण बघतो की अखिलेश यादव यांचं हे संपूर्ण ट्विट आपण बघितलेलं आहे. भली मोठी पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत. अर्थात काही वर्षामध्ये UPचे इलेक्शनसुद्धा आहे त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे का अशा सगळ्या चर्चा आहेत. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. ज्या पद्धतीची सक्ती करण्यात आली त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत आणि त्याच्या अखिलेश यादव यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.